नमस्कार, मी डॉक्टर प्रीती, एक होमिओपॅथिक डॉक्टर. मी आज तुमच्याशी अशा एका शब्दावरती चर्चा करणार आहे जो आपण नेहमी वापरतो पण कधी पूर्णपणे समजून घेतला नाही. तो म्हणजे हिलिंग. बरं वाटण्याबद्दल आपण नेहमी बोलत असतो, पण शरीर हील होणं म्हणजे नेमकं काय हे कधी समजून घेतलं आहे? चला तर मग आज या व्हिडिओमध्ये हिलिंग म्हणजे काय हे आपण शांतपणे आणि खोलवरती समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी हिलिंगचा दृष्टिकोनच आपण पूर्णपणे बदलणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बरं वाटायला लागलं की आपण म्हणतो सगळं ठीक आहे आता, पण खरंच शरीर ठीक झालेलं असतं का? फक्त सिम्पटम्स जाणं म्हणजे हील होणं नाही, तर आजाराचं मूळ कारण जाणं म्हणजे हिलिंग. उदाहरणार्थ, आपला मोबाईल हँग होतो, आपण काही काळासाठी स्क्रीन बंद करतो, त्यानंतर मोबाईल काही काळ व्यवस्थित चालतो सुद्धा, पण आतली एरर सिस्टीम आहे तशीच राहते. आणि हिलिंग म्हणजेच ती आतली एरर सिस्टीम सुधारणं. आपल्याही बाबतीत असंच असतं. ॲसिडिटी, झोप न लागणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे स्क्रीनवरचे एरर आहेत. याची हिलिंग करण्यासाठी आपल्याला पण आतली सिस्टीम स्थिर करावी लागते. माइंड बॉडी कनेक्शन म्हणजेच काय? आपण सतत स्ट्रेस घेत असतो, तो लगेच आजारात बदलत नाही, पण काय होतं, हळूहळू झोप डिस्टर्ब होते, भूक बदलते, चिडचिड वाढते. उदाहरणार्थ, तुम्हाला ऑफिसचं प्रेशर आहे, तुम्ही सांगता मी मॅनेज करते, पण हळूहळू काय होतं, ॲसिडिटी होते, डोकेदुखी चालू होते. याचाच अर्थ शरीर तुमच्या विरोधात नाही, पण ते तुमच्याशी कम्युनिकेट करत असतं. आणि हिलिंग तेव्हाच चालू होते जेव्हा या सिग्नल्सकडे इग्नोर करणं आपण बंद करतो. हिलिंग ही एक प्रोसेस आहे, तो शॉर्टकट नाही. हिलिंग ड्रॅमॅटिक नसते, तर ती स्लो आणि कन्सिस्टंट असते. एक उदाहरण बघू. हाताला जखम झाली तर आपण त्याच्यावरती ऑइंटमेंट अप्लाय करतो. जखम भरते ती ऑइंटमेंटमुळे नाही, तर ती भरते शरीराच्या रिपेअर सिस्टीममुळे. मेडिसिन्स हिलिंगला सपोर्ट करतात, पण हिलिंग शरीर करत. हील फ्रॉम विदिन म्हणजेच शरीराला योग्य वातावरण देणं, पुरेशी झोप, संतुलित आहार, इमोशनल लोड कमी करणं आणि रुटीन स्थिर करणं. जेव्हा शरीराला योग्य वातावरण मिळतं तेव्हा शरीर स्वतःहून हील व्हायला लागतं. हिलिंग म्हणजे मेडिटेशन करून काहीतरी वेगळं मॅजिक होणं किंवा फक्त मेडिसिन्स घेणं असंही नाही, तर हिलिंग म्हणजे माइंड आणि बॉडी दोघांनाही समजून घेणं. हा एक बॅलन्स्ड अप्रोच आहे. आपण फक्त सिम्पटम्स घालवण्याच्या मागे पळतो आणि त्याचं मूळ कारण काय हे शोधतच नाही. हिलिंग म्हणजेच हा आजाराच्या मागचा मूळ पॅटर्न शोधणं आणि तो पूर्णपणे संपवणं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिलिंग प्रोसेस नाही, तर हिलिंग म्हणजे काय हे खोलवर समजून घेतलं, कारण समजून घेणं हीच हिलिंगची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण शरीराला समजून घेतो तेव्हा आपण शरीराशी लढणं थांबवतो. एक डॉक्टर म्हणून मी अनेक हिलिंग जर्नीज पाहिल्या, पण हिलिंग हा विषय फक्त पेशंटसाठी नाही, तर तो सर्वांसाठी असतो. मी सुद्धा या प्रवासामध्ये शिकत आहे आणि म्हणूनच हा संवाद मी सुरू केला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हिलिंगच्या स्टेजेस आणि हिलिंग प्रॅक्टिकली लाईफमध्ये कशी इम्प्लिमेंट करायची हे बघणार आहोत. तर माझा पार्ट 2 बघायला विसरू नका. धन्यवाद.